पंथाच्या लोकांनी माझं कीर्तन ठेवलं की त्यांना शतशः दंडवत करतो. त्यांच्या नावाची साधू संतांच्या नावाची टाळी वाजवून द्या. एक गोष्ट लक्षात घ्या गड्या, एक गोष्ट लक्षात घ्यायची मोठे साहेब, जेव्हा जेव्हा माझं बोलणं तुम्हाला आवडेल टाळी वाजवायची. माणूस कोण्या संप्रदायाचा आहे, माणूस कोण्या संताला मानतो, माणूस कोणाचं भजन करतो याच्यावर त्याचा उद्धार अवलंबून नाही, तो कसा वागतो याच्यावर त्याचा उद्धार अवलंबून आहे, तो जीवन कसं जगतो याच्यावर त्याचा उद्धार अवलंबून आहे. स्वामींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रामगीतेमध्ये 14वा अध्याय ध्यान देता. जगाच्या पाठीवर कोण्या साधूनं चक्रधराचा फोटो आपल्या ग्रंथात छापला नाही. पुढचं बोलणं पटलं तर टाळी वाजवला. मग तो कोणताही साधू असो, त्याचे ग्रंथ असो, फक्त एकच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे ज्यांच्या ग्रंथामध्ये चक्रधराचा फोटो आहे आणि त्या अध्यायाचे नाव आहे ग्राम आरोग्य. काय? ग्राम आरोग्य. आजचा जो माझा अभंग आहे, पृथ्वी माझी नरदेह केला असेल श्रेष्ठ. तुम्ही कोण्या जातीचे आहे मला घेणं देणं नाही, तुम्ही कोण्या संप्रदायाचे आहे मला घेणं देणं नाही. पुढचं वाक्य पत्र टाळी वाजवा. तुम्ही चक्रधराचे आहे, मी चक्रधराचा. कोण आहे? हे बा, एक गोष्ट बोलतो गड्या,
माणसं मनानं निर्मळ असले पाहिजे. तो कोण्या साधूला मानतो हा मुद्दा महत्वाचा नाही. साधू शब्दाचा अर्थ असा आहे ज्यानं आपल्यातले सहा धुतले त्याचं नाव साधू. काम धुतला, क्रोध धुतला, मस्तक धुतला, अहंकार धुतला. लक्षात घेणार. म्हणून मला इथे आल्यानंतर आनंद वाटला. आणि एक सांगू का, देव भेटण्यासाठी परमार्थ करू नका. देव आपल्या आत्म्यानेच आहे. पुढचं वाक्य पटकन काही वाजवला. देव भेटण्यासारखं परमार्थ करू नका. आम्हाला देवासारखं वागता आलं पाहिजे, त्याच्यासाठी परमार्थ करा. माणसं रामाचं नाव घेतात, वागतात रावणासारखे. भाऊसाहेब म्हणून माणूस कोण्या देवाचं नाव घेतो. तुकडोजी महाराजचं एक भजन कसं आहे, सचिकानु किया जग में दिसते, सचिकानु किया जग में दिसते, उपासना करणं कठीण आहे. देवाचं नाव घेणं सोपं आहे, इमानदारीनं वागणं कठीण आहे. लक्षात घ्या. मी गुरुवारी दाढी कटिंग करणार नाही हे सोपं आहे, पण मी गुरुवारी खोटं बोलणार नाही हे व्रत करणं फार कठीण आहे. आणि हे व्रत त्यानं केलं त्याचं नाव चक्रधर स्वामी आहे. गाडी वाजवल्या त्यांच्या नावाचं. महाराज भगवान चक्रधर ज्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला. कुठे झाला? गुजरात. महाराज ऐकून घ्या, सत्य बोलतो, वास्तव रूप स्वीकारलं पाहिजे. रूढ्या परंपरा महाराज संस्कृतातलं पहिलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्ञान जर कोण जन्माला घातलं असेल तर त्याचं नाव चक्रधर स्वामी आहे. हे सत्य आहे. सांगण्याचं तात्पर्य सगळेजण रूढी परंपरेत अटकून आहे. अधिक मास आहे. कोणता मास? अधिक मास. कोणता मास? अधिक मास. अधिक म्हणजे जास्तीचं. रोज जर 10 वेळा नाव घेतो देवाला 11 वेळा घे. या अधिक महिन्याचे 4 नाव आहे. लक्षात घ्या. तुमच्या आयुष्याच्या बंदीमध्ये अधिक महिना नाहीये. म्हणजे तुम्हाला जे काही यावं आयुष्य ठरलं तुम्ही म्हणताना वेळ भेटत नाही, टाईम भेटत नाही, म्हणून देवानं 3 वर्षानं 1 महिना काय केला जास्तीचा दिला. आता ह्या 1 महिना तरी संसारात टाकू नको. ह्याही महिना संसारात टाकते त्याला म्हणते मलमास. त्याला काय म्हणते? एक टाळी वाजून द्या सगळ्यांनी. एक आहे पुरुषोत्तम मास. या महाराजांच्या नावाची टाळी वाजून द्या. धन्यवाद. एक आहे पुरुषोत्तम मास. पुरुषोत्तम म्हणजे उत्तम पुरुष. एक सांगू का, देव होणं सोपं आहे, उत्तम पुरुष होणं कठीण आहे. देव लय झाले. 24 अवतार आहे भागवतात देवाचे. देव होणं सोपं आहे. रामाने देव नाही म्हटलंय, रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलंय. त्याला म्हणजे उत्तम पुरुष. उत्तम पुरुष देव होणं सोपं आहे भाऊसाहेब. उत्तम पुरुष होणं कठीण आहे. म्हणून तुकडोजी महाराजांनी भजन काय लिहिलं? माणूस द्यामच माणूस द्या, माणूस द्यामच माणूस द्या. Dewa
भारताची, 700 करोड आहे जगाची. ऐकून घ्या, किती करोड आहे भारताची? 140 करोड मध्ये आज खरा साधू नाही. आज एक माणूस देवा म्हणजे देशावर प्रेम करणार नाही. जेव्हा 40 करोड लोकसंख्या होती त्या लोकसंख्येत चक्रधर स्वामी होते. जेव्हा 40 करोड लोकसंख्या होती त्यात तुकडोजी महाराज होते. जेव्हा 40 करोड लोकसंख्या होती त्याच्यात ज्ञानेश्वर माऊली होती. 40 करोड लोकसंख्या होती, देशासाठी जीव देणारा भगतसिंग होता. आता 140 करोड मध्ये हैवान जन्माले आले. 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार जन्माले करण्यात आले. एक गोष्ट लक्षात घ्या तेव्हा माझं एक बोलणं म्हटलं तर टाळी वाजवला. या संप्रदायाच्या माध्यमातून, या महानुभावाच्या माध्यमातून भाऊसाहेब आपल्याला सदाचारी समाज जन्माले घालायचा आहे, निर्व्यसनी समाज जन्माले घालायचा आहे. हे बोलू का? खरं बोलतो मी, चुकीचं बोलणार नाही, कारण मी पापाचा भागीदार आहे. तुम्ही देवाचं भजन करा नका करू. पहिले ऐकून घ्या, देवाचं भजन करा नका करू. तुकडोजी महाराजले माना, राष्ट्रसंताले माना, ज्ञानेश्वराले माना, चक्रधराले माना, नका मानू. तीर्थाले जा, नका जाऊ. पहिले ऐकून घ्या, गैरसमजून जायचं. जीवनात 2 गोष्टी पहिले करा, मग चक्रधराले माना. शाकाहारी व्हा आणि निर्व्यसनी व्हा. महाराज, जोपर्यंत माणूस सात्विक होत नाही तोपर्यंत देवाचं नाव घ्यायला अर्थ नाही. ओम नमः शिवाय म्हणणारा रावण शेवटी सीता पडवतो. काय भजनवाल्याची गॅरंटी आहे? हा, रामायण सांगायला गेले, सीता घेऊन गेले. सद्गुरुनाथ म्हणून चारित्र्य हा जो विषय आहे, एक सांगू, चरित्र सर्वाचच असते. मूर्खाचंही चरित्र असते, रावणाचंही चरित्र आहे. एक गोष्ट पटली, गाडी वाजवला. चरित्र ज्याचे आहे ते माणसं महान नाही आहे. चारित्र्य ज्याच्या चरित्रात आहे ते माणसं महान आहे. लक्षात ठेवा. When money is lost, health is lost. When something is lost, everything is lost. When character is lost, सर्व गेलं तर चालत. महाराज, सर्व गेलं तर चालत, माणसाचं चारित्र्य नाही. देश बिघडला मला मान्य नाही. आपण बिघडलो हे का कबूल करत नाही? देश बिघडला म्हणजे काय? तेव्हा भाऊसाहेब, भाव हा जो शब्द आहे, भाव कोण्या पंथात भाव नाही आहे. चक्रधरावर काय पाहिजे आपला? ज्ञानेश्वरावर काय पाहिजे? आता तुम्हाला एक गोष्ट पटली तर गाडी वाजवला. भाव महत्वाचा आहे, देव महत्वाचा नाही. बाबू, आई लेकराच्या डोक्याला पुरवडते असेल, त्याला वात्सल्य प्रेम म्हणते. कोणतं प्रेम? वात्सल्य. आणि न्हावी पुरवडते, न्हावी. तो काय त्यासाठी पुरवडते? पैसा. त्याचा भाव 50 रुपये. त्याचा भाव किती आहे? त्याचा भाव 50 रुपये. हे बघा, ऐकून घ्या. सासू मेली तर तिची पोरगी रडते, सूनही रडते. दोघीच्या रडण्याचा भाव सारखा आहे का? नाही. पोरगी रडते अशी मला माहिती कधी भेटल. सून रडते, झन्नी गेली. भाव महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? मनी नाही भाव म्हणते बाबा, माय बहिणी हो, तुम्ही एक टाळी वाजवला माझा ऐकल्यावर. माई माय भाकर करे, तिच्या आजची भाकर फुगे. आता माई बायको भाकर करते, ते फुगते पण भाकर नाही फुगत. एक सांगू का, देव हा जो शब्द आहे, देव, या शब्दाला समजून घ्या. देव म्हणजे राम किंवा कृष्ण किंवा विठ्ठल नव्हे. देव म्हणजे जो कोणाचं घेत नाही, सगळ्यांना देतो, त्याचं नाव देव. लक्षात घ्या, जो देतो तो देव. मला काय म्हणतात? आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांनी ध्यान देऊन ऐका. या संपूर्ण पृथ्वीवर काय श्रेष्ठ आहे असा आजचा माझा अनुभव आहे. या अंगावर मी चिंतन करणार आहे. या संपूर्ण पृथ्वीमध्ये काय श्रेष्ठ आहे? भाऊसाहेब,
लंब्या गोष्टी सांगायला काय लागते. काल्याच्या बाबांना माझा जीव आहे. कोरोना झाला तर 14 दिवस त्याच्या खोलीत नाही गेली हो. खिडकीतून पाय काल्याच्या बाबा मेले बाय. हे बा एक डोक्यातलं काढून टाका. हे बा तुमच्या डोक्यातलं फूल काढून टाका. जगात कोणाचंच कोणाला प्रेम नाही. 3च माणसं प्रेम करतात. मी त्यांचे नाव सांगतो, पटलं तर टाळी वाजवला. एक आहे माय, दुसरा आहे बाप आणि तिसरा आहे चक्रधर म्हणजे गुरु. 3 सोडून जग स्वार्थी आहे. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. ये दुनिया आपले नातेवाईक आपण हात पाय माझे पाय आहे म्हणून या पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ काय आहे. या जन्मावर सगळं पैशाने विकत भेटते. काय नाही भेटत मला नाव सांगा. महाराज भेटते पैशानं. पूजेचं सामान भेटते बोलत जाणार पैशानं. बिगर पैशानं काय होते काय होते काय होते सांगा. जेवण तरी भेटते का बिगर पैशानं. तू तरी येतं का बिगर पैशानं. ह्या तरी वाजवते काय डुबू. जग सगळं पैशाच्या मागे आहे. कोणाच्या मागे आहे. पैशाच्या मागे. आणि हे एक दिवस डुबणार आहे. लक्षात घ्या. महाराज सत्य बोलतो सत्य बोलतो. मरणाचा विधी लग्नाचा विधी सारखा आहे. सारखा काही फरक नाही झाला. मरणाचा कोणाचा मरणाचा विधी आणि लग्नाचा विधी सारखा आहे. एवढा फरक असला तर 5 करोडचा चेक देईन. कोणाचंही लग्न असलं तरी लग्नाच्या अगोदर काय लागते माय. काय लागते ऐकून घ्या. काय लागते. चांगलं लक्षण आहे का हळद लावणं. एवढी अक्कल पाहिजे नवरदेवाले. हळद कोणाला लावत असते. लचकला सुजला मोडला त्याला काय लावत असते. लग्नाच्या अगोदर लावते. याचा अर्थ पुढं असं होणार आहे. पुढं असं होणार आहे. दुसरी गोष्ट ध्यान द्या. किती नवरदेव करोडपती असो का 5 लाख रुपये महिना असो त्याची आंघोळ कुठं घालते. अंगणात. कुठं घालते. अंगणात. मूर्त्याची विधी सारखा. करोडपती मेला तर बंगल्यावर जायचे काय. बाथरूम मध्ये आंघोळ नाही करू दे. गॅस गिझर आहे गॅस गिझर आहे. तुझे पोहऱ्यावर आंघोळ करणार आहे. लक्षात ठेवतो. ध्यान ठेवा. म्हणून नवरदेवाने किती पगार असं आंघोळ मूर्त्याची नवरदेवाने हळद मूर्त्याने तूप. विधी सारखा विधी सारखा. याली 4 माणसं उचलते. नवरदेवाली 4 माणसं उचलते.
लग्न तर लोकांना तमाशे केले, आता लग्नच नाही राहिले, लग्न झाले तमाशे. नवरदेवाले उचलते, त्या मुली म्हणजे हार काढ, तुझा काही हात पुरत नाही, बामण म्हणजे वेळ झाला, फेक त्याच्या गळ्यात, ते पोरगी हार फेकायला गेली, तो पडला बामणाच्या गळ्यात. काय केलं एक बोलू महाराज, मी तुम्हाला एक भाषण ऐकवतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचं. ईमानदारीने पटवत टाळी वाजवला. शादी शादी के दिन नहीं होती, शादी बैंड बाजे से नहीं होती, शादी लोगों को खिलाने से नहीं होती, शादी बम्बन से नहीं होती. सच्ची शादी उस दिन होती है जिस दिन दो दिलों में प्यार होता है. लाखो रुपये लावल्यानं लग्न झाले असते, हरकत्या काय झाल्या असत्या, काही पोरीनं जाळून घेतलं असतं. लक्षात घ्या, जेव्हा दोघात प्रेम होईल, एक भाकर वाटून खाईल तरी भांडणार नाही. आणि 11व्या मजल्यावरून आत्महत्या केली का इंजिनियरच्या बायकोनं, ज्याचं पॅकेज 1 कोटीचं आहे. एक जीवनात लक्षात घ्या, जीवनात पैसा सर्वस्व नाही. मी सुद्धा इथून पैसे घेणार आहोत, पण एवढे काही भले भेटणार नाही आहे. त्यात माझी गाडी आहे, हे आहे, हे आहे, आणि समजा मला 4 पैसे उरले, इथून गेल्यावर काय वखरायला जाऊ का मी? ऐकून घ्या, सांगण्याचं तात्पर्य, पैसा जरी जीवनात महत्वाचा असला, भाऊसाहेब सर्वात महत्वाचा आहे माणसाची तब्येत चांगली असली नाही. महाराज 50-50 लाख बँकेत इन्व्हेस्ट करून घालून जायचं, काय उपयोग आहे? एकाच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे. एक साधू कोण पाहिला देव, तुमच्या चेहऱ्यावर काय असला पाहिजे? आनंद असला पाहिजे. आनंद लक्षात घ्या, ज्याच्या मस्त आनंदाला राहा. नवऱ्याने हसवावं बायको, नवऱ्यानं बायकोने हसवावं, लेकराने हसवावं. जे माणसं रोज 1 तास हसतात ते बिमार पडत नाही. काय पडत बिमार? जे कोमा केल्यासारखे राहते, काही लोक असे कोमा केल्यासारखे राहते, त्याचे अनेक रोग होते, लवकर मरते. म्हणून तुम्हाला सांगतो, 4 मंत्र देतो तुम्हाला, 4 मंत्र. हे 4 मंत्र जर जीवनात उतरवले, तुम्हाला जीवनात आनंदच मिळेल. एक एक गोष्ट पत्नीच्या टाळी वाजवला. पहिला मंत्र आहे सच्चे रहो अच्छे रहो. दुसरा मंत्र आहे स्वस्थ रहो मस्त रहो. तीसरा मंत्र आहे सीधे रहो साधे रहो. चौथा मंत्र आहे प्यार से रहो. एक बोलू, तुम्ही महानुभाव संप्रदायाचे, मी कोणत्या संप्रदायाचा? सगळे एकाच संप्रदायाचे आहे. हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, तेरा विवेकानंदांनी 3 देवाचं नाव घेतलं. किती? 3 देवाचं. ओनली 3 गॉड. चौथा देव पैदा नाही झाला. अमेरिकेचा भाषा. ओनली 3 गॉड. त्यात कुठं रामाचं नाव नाही, कुठं कृष्णाचं नाही, कुठे विठ्ठलाचं नाही. पहिलं नाव घेतलं गॉड इज लव्ह, दुसरं नाव घेतलं गॉड इज लाईट, आणि तिसरं नाव घेतलं गॉड इज नॉलेज. ज्ञान हाच देव आहे, प्रेम हाच देव आहे, आनंद हाच देव आहे. फार भजन करतो तुला आनंदच नसतो. महाकीर्तन दुनिया ऐकत नसत, महाघरची ऐकत नसत. काय करायची? त्याला मला सांगा, प्रत्येक माणूस लग्नाच्या अगोदर काय आहे? वा. काय आहे? काय आहे? लग्न झाल्यावर त्याचा आपला अनुभव सांगायचा. आता मी बोलतो ते पटकन टाळी वाजवला. माणूस लग्नाच्या अगोदरही वाघ आहे, लग्न झाल्यावरही वाघ आहे, पण 2 वाघात फरक आहे. लग्नाच्या अगोदर वाघ आहे, लग्न झाल्यावरही वाघ आहे, पण त्या वाघावर दुर्गादेवी बसते लग्न झाल्यावर. हे दुर्गादेवी 9 दिवसानं उठते, पण हे दुर्गादेवी जीव घेतल्याशिवाय उठत नाही. हे खरं आहे. हे काय आहे महाराज? अरे कुछ नाही आहे रे. गॉड इज लव्ह. माझ्या चक्रधाराला शिकवलं आम्हाला, सगळ्यावर प्रेम कर. सगळ्यावर काय कर? प्रेम कर. ईश्वर सर्वभूतानां गीता सांगते.
तो कोण्या मंदिरात नाही, कोण्या तीर्थात नाही, तो माझ्या हृदयात आहे. हे लक्षात घ्या, अंतःकरणात आहे, हृदयात आहे. म्हणून ते हृदय सफा करा, हृदय स्वच्छ करा. म्हणून निर्व्यसनी व्हा. काय व्हा? निर्व्यसनी व्हा. तो व्यापा. मला सांगा, साधी गोष्ट आहे, पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकलं जमते काय? नाही नाही, गाडी खराब होते. गाडी खराब होते. हे गाडी कायच्यावर चालते? कोणाला जर म्हटलं मी काल 11 वाजता जेवलो, सत्य बोलतो, इथं चक्रधराच्या समोर खोटं बोलतो म्हणजे नरकात जाणं. काल 11 वाजता जेवण करून मी पुण्याहून निघालो. महाराज किती वाजता? 11 वाजता. तेव्हापासून मी फक्त 1 लिटर पाणी पिलो. चहा नाही, कॉफी नाही, दूध नाही, जेवण नाही, कारण मला थोडंसं बरं नव्हतं, दूध लागली. एक सांगू का दादा, एक सांगू का? 3 गोष्टी सांगतो. माणूस 70 दिवस जेवला नाही तर मरत नाही. मी गॅरंटी देतो. जरांगे पाटलाची भेटली तू, माणूस 70 दिवस जेवला नाही तर मरत नाही. 3 दिवस भूक लागते, मी केला उपास, नंतर भूक नाही लागत. 3 दिवस पाणी नाही केला तर मरत नाही. तहान लागते, मग तहान थांबून जाते. शेवटलं वाक्य माझं पटलं, टाळी वाजवा, अजून महत्वाचं आहे. 70 दिवस जेवला नाही तर मरत नाही, 3 दिवस पाणी नाही केला तर मरत नाही, 2 मिनिटं श्वास नाही घेतला तरी मरत नाही. पण ज्या गावात, ज्या देशात, ज्या धर्मात, ज्या कुटुंबात राहते, त्या कुटुंबात जर प्रेम भेटलं नाही तर तो मेल्याशिवाय राहत नाही. माणसं प्रेमानं जगतात, पैशात नाही. आणि आज पैशाचा पूर आलाय देशात, पूर आला महाराज. माझा आजचा अभंग समजून घ्या. तुकड्या दास म्हणे भाविक व्हा आधी. देश धार्मिक झाला, भाविक नाही झाला. शब्द ऐकून घ्या. आमच्या लहानपणी एवढे सत्य नव्हते तेवढे सत्य आता. आमच्या लहानपणी जेवढे महाराज नव्हते तेवढे आज आहे. समाज धार्मिक झाला. धार्मिक माणूस बदमाश राहू शकतो. पुढचं वाक्य पटकन टाळी वाजवला. रावण धार्मिक होता, हे भ्रष्टाचारी नेते पुढारी धार्मिक आहे, जे चाकणकर धार्मिक होती. लक्षात घ्या, माणूस धार्मिक राहू शकतो आणि धार्मिक माणूस बदमाश राहू शकतो. भाविक व्हायचा आहे. भाविक जर झाला तर त्याच्या मनातील जो जीव माझ्यात आहे तो या कोंबडीतही आहे, जो जीव माझ्यात आहे तो या बैलातही आहे, त्याला दुधारी टोचणार नाही. जो माझ्यात आहे तो माझ्या घरच्या लक्ष्मीतही आहे. त्यामुळे याला भाविक म्हणतात. ज्याला भाव नाही, भाविकांच्या मेळ्या महत्वाचं बोलतो मी, काही नाही बोलणार. आपल्या भारतामध्ये 55 लाख मंदिर आहे. किती? 55 लाख. हे मोठे मोठे चिल्लर तर करोडो आहे. 55 लाख मंदिरात 55 लाख पुजारी आहे. एकही पुजाऱ्याला देव नाही भेटला. एक नाव सांग. सुपाऱ्या भेटल्या, हारका भेटल्या, देवाजवळचे आंबे भेटले, पैसे भेटले, देव नाही भेटला. आता पुढचं वाक्य पटलं टाळी वाजवला. जो मंदिरात गेला नाही, पंढरपूरला गेला नाही, कांदा मुळा अवघा मिठाबाई माझी, त्या सावता मारायला शेतात देव दिसला. जनाबाईले दळण दळताना देव दिसला माय. दळण दळता मीराबाई माय. ऐकून घ्या माय. 15 लाख रुपयाचं आपलं 15,000चं मेकअप झाले रोज. तोंडाले कोण? श्रीदेवी. 15,000चं बाथरूम मध्ये नेली ते. जास्त मेकअप लोकांना जाऊ बाथरूम मध्ये मला. ही भारतात नाही नेली, दुबईत नेली. ती दुबईत नाही नेली, हॉटेलात नेली. ती हॉटेलात नाही नेली, बाथरूम मध्ये नेली. ती बाथरूम मध्ये नेली नाही, अंग घ्याच्या कपात. आता पुढचं वाक्य पटकन टाळी वाजवलो. तिच्या तोंडाले 15,000चं मेकअप होतं, ते बाथरूम मध्ये नेली. पण तिच्या तोंडात कृष्ण होता, ते मीराबाई अमर झाली. ते मीराबाई अमर झाली. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरी, वो तो गली गली हरी गुण गानी.
माझी नरदेह केला असे श्रेष्ठ 4 प्रकारचे जन्म आहे महाराज. किती? 4 प्रकार. चारज, अंडज, स्वेदज, उद्भिद. काही साड्या, तो आपला जन्म कशातून आहे? साड्या. आईच्या काय असते माणूस? जाड्या. हा. काही आहे स्वेदज म्हणजे खामातून. उवाचा जन्म कशातून आहे? घामातून. उद्भिद, मेंढक्या, पाणी पडलं का फ्रॉक. जारद, अंडज, स्वेदज, घाम. घाणीतून जन्म आहे. माणसाचा जन्म सर्वश्रेष्ठ आहे. एक सांगू, श्रीमंत मायबाप कोण होय? म्हटलं तर काडी वाजवला. ज्याची खूप मोठी बिल्डिंग आहे तो श्रीमंत नव्हे. ज्याच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे तो श्रीमंत नव्हे. ज्याचे पोरं शाकाहारी आणि निर्व्यसनी आणि आज्ञाधारी आहे तो श्रीमंत होय. लक्षात घ्या. किती लोकांचे पोरं आहे? भाऊसाहेब. आमचा पोरगा आहे पुण्यात. भाऊसाहेब. हो, 70 लाखाचं पॅकेज आहे. किती? हो. इतकंच नव्हे, कॅम्पस सिलेक्शन मध्ये कोणाला त्या बॉडीत आहे. नोकरी कोणाला द्यायची नाही द्यायची, कोणाला उचलायचं त्या बॉडीत आहे. मी सांगू, की इंजिनियरचा बाप आहे म्हणून महान नाही आहे. लाखो लोक इंजिनियरचे बाप आहे. हे काही बहादुरकी नाही आहे. बहादुरकी, तू डॉक्टरचा बाप आहे म्हणून बहादर नाही. मी डॉक्टरचा बाप आहे. तुला मराठी गोडी नाही आहे. ऐकून घे. तू डॉक्टरचा बाप आहे म्हणून भाग्यवान नाही. तू इंजिनियरचा बाप आहे म्हणून भाग्यवान नाही. लक्षात घ्या. तू वकिलाचा बाप आहे म्हणून भाग्यवान नाही. ज्याचे कोण निर्व्यसनी आणि शाकाहारी आहे ते बाप भाग्यवान. काय करत रे? डॉक्टर पकडलेले, हरामखोर पकडला, हराम पकडला, परमार्थ डुबवला बे तुम्ही, सत्यानाश केला बे देशाचा. महाराज, सत्यानाश. देवा धर्माच्या नावावर तमाशे सुरू केले. काय सुरू केले? तमाशे सुरू केले. देवा धर्माच्या नावावर विकृती जन्माला आली. आज 2 डॉक्टर पकडले गर्भपात करणारे. मुली असंत मारून टाकायचे. एक गोष्ट लक्षात घ्या. माय आज पुन्हा 2 पकडले. त्या हरामखोराईनं 500 कोणी मारल्या पोटात. उद्या काय भविष्य आहे देशाचं? उद्या देशाचं भविष्य काय आहे? म्हणून एक भजन पाठ करा गया राष्ट्रसंताचं. तुमच्या तोंडात देवाचं नाव आहे का नाही तो मुद्दा महत्वाचा नाही. तुमच्या अंगात जर 5 लक्षणं आहे. किती? 5. तर तुम्ही माणूस आहे, नाही तर तुम्ही माणूस नाही आहे. लक्षात घ्या. 5 लक्षणं ज्याच्या अंगात आहे. काडीच्या अंगात. बेटीचा आवाज कमी करा. जास्त मला डोकं खराब होते. इंसान में ईमान हो, झूठी जुबान. झूठी जबान हो, चारित्र्य से फनान हो. मला सांगा, हजारो राजे जन्माले आले. कोण हुंके राजे आहे? एकाच राजाने विचारले. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचे शिवरायाचे, माझ्या राजाचे त्यांच्या आत्म्याचं पालन होईल. ऐकून घ्या. राजे किती आले कोण विचारते महाराज? त्याला कारण काय? इंसान में ईमान हो. शिवाजी तलवार चालवत होता म्हणून त्याची कीर्ती नाही. शिवाजी राजा होता म्हणून त्याची कीर्ती नाही. मी त्या गडावर कीर्तन झालं तिथं बोललो. त्यांच्या गडावर तलवार चालत होता. लाखो
राजे तलवार, अशोक सम्राट तलवार चालवत होता, जगाला जिंकलं, सिकंदर तलवार चालवत होता, शिवाजी तलवार चालवत होता, असं नाही. एक बोलू, जगाला जिंकणं सोपं आहे, जगाला जिंकणं सोपं आहे, मनाने जिंकणं फार कठीण आहे. सिकंदरानं जग जिंकलं, पण मनाला जिंकण्यासाठी भगवान गौतम बुद्धाला शरण गेला. एवढं सोपं नाही महाराज. जगावर साम्राज्य मिळवणं सोपं आहे, लोकांच्या हृदयात साम्राज्य मिळवणं फार कठीण आहे. आमदार होणं सोपं आहे, खासदार होणं सोपं आहे, सरपंच होणं सोपं आहे, पण लोकांच्या हृदयात तुझ्याविषयी आपुलकी जन्माला येणं फार कठीण आहे. आणि हे जोपर्यंत माणसाच्या जीवनात येत नाही, 5 गोष्टी जीवनात पाहिजे. इंसान ले इमान, इमानदारी एवढी सोपी नाही महाराज. शब्द लहान आहे, अर्थ महान आहे, एवढं सोपं नाही. एक बोलू माय, तुमच्या बुद्धीला पटकन टाळी वाजवला. 3 पानाचं बेल वाहले सांगतो, त्याला प्रदीप मिश्रा म्हणतात. 3 पानाचं बेल वाहले सांगतो, त्याला प्रदीप मिश्रा म्हणतात. पण तन मन धन वाहले सांगतो, त्याला चक्रधर स्वामी म्हणतात. बेल वाहून काय ढाळाचा आहे, ते कशाचा आहे? तुझं काय आहे? एक गोष्ट, एक अभंग आहे तो तुकोबाचा, मोगरा फुलला. झाडाचं फुल वाहल्यानं पुण्य झाडाला लाभण का वाहण्याला लाभण? बोलायचं तुम्ही जवळ बोला. कोणाले मनाचं फूल केलं आणि वयाच्या 22व्या वर्षी देशाला अर्पण केलं, म्हणून तिरंगा फडकला. त्या भगतसिंगाच्या नावाची गाडी वाजून मिळाली. भाषण देण्याला फडकला काय? सत्यानाश केला भाषण देणारा. या देशाचा सत्यानाश जर कोणी केला असता, भाषण देणाऱ्याने केला. तन मन धन त्यानं देशाला अर्पण केलं. महाराज एवढं सोपं नाही आहे. हो, एवढं सोपं नाही आहे, एवढं सोपं नाही. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, इथे आल्यानंतर मला एक ताकद मिळाली. तसा लाईट आहे. लाईट कशामुळे लागते? लाईट करंट. कशाला लागते? करंट लागते का? काय न लागते? कशाला लागते लाईट? नाही लागत. त्याने 2 वायर असते, एक करंटचा असते, दुसरा अर्थिंग असते. बाबू, नवरा म्हणजे करंट, बायको म्हणजे अर्थिंग, लेकरं म्हणजे उजेड. लय माणसा इथेही बसले, आपल्याला वाटते 5 दिवस खूप कामच आहे. काही लोकांनी अर्थिंगही नाही, घरी म्हणून आले. तिकडे नाही, घोंगत इकडे. लक्षात घ्या, अर्थिंग चक्रधराचा काय भेटला पाहिजे? अर्थिंग. जमिनीचा अर्थिंग भेटला तर रोग होत नाही. पंचमहाभूताचा अर्थिंग भेटला तर काया ब्रह्मस्वरूप होते. अर्थिंग. महाराज गोविंद प्रभू भगवान गोपाल कृष्ण ऐकून घ्या. मुरली वाले आत्ताच म्हटलं ना मी, मुरली. काय म्हटलंय? मुरली. मेन नाव मुरलीच आहे. कोणाला ऐकायला मुरली आली? सगळ्याला ऐकायला आली का? मुरली गोपाळांना ऐकायला आली, राधेला ऐकायला आली, दुर्योधनाला नाही आली. दुर्योधनासाठी मुरली नाही आहे, त्याच्यासाठी सुदर्शन आहे. काय आहे? मुरली कोणाला ऐकायला येते? ज्याची पूर्ण जिरली. तुमची जिराची आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला पटला नाही. अरे वाईट नाही बोललो मी, खरं बोललो.
त्याचे विषय मुरले, त्याच्या वासना मुरल्या, सगळं इंद्रिय झाली ब्रह्मरूप, ज्याचा अहंकार मुरला, ज्याचा लोभ मुरला, त्याला ऐकायला येते मुरली. आणि ते मुरली कोणा वाजवली? मुरली वाले धन्यवाद. तुम्ही जर मला इथे बोलावलं नसतं कशाला आलो असतो? चक्रधर स्वामीची कृपा. एक सांगू दादा, सत्य बोलणं गुन्हा नाही. साच को आच नाही. एक बोलू, एकदा कोणा कोटलं तर टाळी वाजवला. सत्य हे परेशान असते, पराजित नसते. परेशान असते पण परेशान आहे, पण पराजित नाही आहे. शेवटी विजय कशाचा आहे? सत्याचा आहे. आणि एवढा मोठा सप्ताह, एवढा मोठा आदर्श, एवढा मोठा 5 दिवसाचा कार्यक्रम आपण करत आहात. टाळी वाजवून त्या दान दात्याच्या नावाची. आजचं जेवण कोणाकडून होतं? आजचं जेवण हा एक आंब्याचे लोक आहे. काय नाव आहे त्याचं? वा, टाळी वाजवून द्या त्यांच्या नावाची. एक गुरु महाराज, एक सत्य बोलतो. लोक कमी आहे हो. आम्हाला गर्दी नाही पाहिजे, गर्दी पाहिजे. लक्षात घ्या. जे आहे एवढे मोठे विचारे महानुभाव आहे तुम्ही. तुमच्या समोर तर मी काहीच नाही आहे. ऐकून घ्या. महाराजांचा परिचय करणं मला आमच्या शेळके दादांनी जीवनात चप्पल घालत नाही. तून राव, काही राव. एक सांगू दादा, एवढी सोपी नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कोबी आहे. वैराग्याविनं ज्ञानाशी तगणेशी नाही. वैराग्य असं नसन तर ज्ञान टिकून राहत नाही. न मग ते क्रियेविना वाचारता व्यर्थ. म्हणून इथे आल्यानंतर आम्ही 7:30लाच आलो. लक्षात घ्या, आम्ही आमच्या वेळेवर हजर झालो. सुंदर आरती. मला वेगळं काहीच नाही वाटलं. वसुदैव सुतम कंस चानूर मर्दनम महाराजांनी श्लोक म्हटला. एक सांगू का दादा, एक आता एकदा टाळी वाजवला त्या लेकराचं पटलं तर ज्याच्या अंतःकरणातला भेद गेला तो जे बोलन त्याचं नाव वेद आहे. भेद गेला तर रेड्यामुखी वेद बोलले हो. मोठ्याने पाय लागली तर उद्धार झाला हो. महाराज, महान असं अवतार कार्य राष्ट्रसंतांना ग्रामगीतेत लिहावं. महाराज, तुकडोजी महाराजांनी चक्रधर स्वामीला 4थ्या अध्यायाच्या अधिष्ठानात बसवलं. अधिष्ठानात नाही, कुठं बसवलं? हृदयाच्या आसनी तुझं बसवी.
फायदा नाही झाला. पहिले ऐकून घ्या. नाही पटलं इथं या गालावर थापड मारा, मला राग नाही येणार. पटलं तर तळी वाजवला. जगात मूर्तिकार पहिलाच नाही झाला. 5 कोटीचा चेक देतो. मूर्ती दगडातच आहे. मूर्ती कुठे आहे? दगडात. मूर्ती दगडातच आहे. पण त्या दगडाचा हेबड गुबडपणा तो छाटतो तेव्हा त्याच्यातून मूर्ती जन्माला येते. देव तुझ्यातच आहे. लोभामुळे लपून आहे, कामामुळे लपून आहे. ते काम क्रोध मन मत्सर. हे बा, देवाऱ्यात देव मांडणं सोपं आहे. बायकोचा फोटो घेऊन खिशात पाकिटात ठेवून फिरणं सोपं आहे. काही काही लोक बायकोचा फोटो काढतात आणि त्याने खिशात पाकिटात ठेवते. माझी बहीण आहे साधी सुधी, तिला वाटते मानवऱ्यात आलं जीव आहे मा फोटो घेऊन फिरते. व तो फोटो घेऊन फिरते, संघ दुसरी घेऊन फिरते. फोटोने मानतो नाही आहे. तू पाकिटात आहे, तू पाकिटात आहे, दुसरी हृदयात आहे. घरातले फोटो महत्वाचे नाही, मंदिरातला देव महत्वाचा नाही. दी बॉडी इज द टेम्पल ऑफ गॉड, व्हेरी बेस्ट टेम्पल माय बॉडी. जगातलं सर्वात मोठं मंदिर कोणतं आहे? स्वामी विवेकानंदाचे वाक्य आहे. तुम्हाला नसन पटलं तर विवेकानंदाले म्हणा, मला म्हणायचा अधिकार नाही. दी बॉडी इज द टेम्पल ऑफ गॉड, व्हेरी बेस्ट टेम्पल माय गॉड. हे सगळ्यात सुंदर मंदिर आहे आणि याच्यातच कृष्ण आहे. याच्यात चक्रधाराला बसवा, याच्यात चक्रधाराला बसवा. याच्यात बसवणं सोपं आहे, नाही कठीण आहे. देवाऱ्यात बसवणं सोपं आहे, त्याला हवा घालणं सोपं आहे, त्याला नैवेद्य लावणं सोपं आहे. पण तहानल्या भुकेल्याला अन्न देणं आणि त्याच्यात चक्रधर पाहणं हे महान कठीण आहे. आणि हे ज्याने करता आलं तो खरा चक्रधराचा उपासक आहे. या जन्मावर या जन्मावर या देशाची अवनती कोण केली? देव धर्म करणार आहे असं कोण म्हणते? कारण पोथी पुराण तुमच्या तोंडात राहिले, वागण्यात काही उतरले. दी डाऊनफॉल ऑफ इंडिया इज ड्यू टू वेदांत. वेदांत तोंडात राहिला, देव चराचरात आहे तोंडात राहिला, पण कोंबड्या दाबते. काय दाबते बाबा? आता डॉक्टर लोकही अजब निघाले. काल मी डॉक्टरकडे तपासलं, डॉक्टर म्हणजे तुमच्यामध्ये B12 कमी आहे आणि अंडे खात जा. काय खातला? म्हटलं मरीन तर अंडे नाही खाई. लक्षात घ्या. त्याने कारण काय? एक सांगू गड्या, कोण सांगितलं तुम्हाला? मला एक नाव सांगा. या भारताच्या इतिहासात मांस खाणाऱ्याचं नाव अमर झालं. एक नाव सांग. रावण मांस खाणारा, राम कंदमुळं. कोण जिंकला? कंदमुळवाला का मांसवाला? कंदमुळवाला. हा, किंकांग धाराशिवची कुस्ती झाली. तो किड्या मुंग्या खाणारा. या भारतातला साधा सुद्धा कोण जिंकला? नागपूरला कुस्ती झाली, तुकडोजी महाराजांचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवतो बाबू. हा, महात्मा गांधी दूध पिणारे चले ज्या म्हटलं इंग्रजाले चालले गेले. तुम्हाला कोंबड्या दाबत. तू जेवताना बायकोले म्हणते भाजी आण, जेवण ते हाताने घे. काय ताकद आहे आमच्या? लक्षात घ्या भाऊसाहेब. कोण सांगितलं तुम्हाला? माणसाच्या जीवनात एक बोलतो आणि कीर्तन बंद करतो. अभिषेक करतो ना आपण? अभिषेक करतो का? अभिषेक समजते का तुम्हाला? देवावर काय टाकतो आपण? अजून दूध, बोला तूप, अजून दही, बंदी म्हैस टाकणं. बाबाचं काय जाते? ज्याच्यात देव आहे किंवा नाही त्याच्यावर दहीदूध टाकते. पुढचं वाक्य म्हटलं टाळी वाजवला. ज्याच्यात देव आहे किंवा नाही संशय आहे त्याच्यावर दहीदूध टाकते, आणि ज्याच्यात देव आहे त्याच्यात दारू टाकते. काय भविष्य आहे त्याचं? ज्याच्यात देव आहे का नाही त्याने पेढ्याचा प्रसाद, पेढ्याचा. आणि ज्याच्यात देव आहे त्याने पांढऱ्याचा.
ज्याच्या देव नाही त्याला अगरबत्ती, आणि ज्याला देव आहे त्या गुलाबी ओठावर सिगरेट पकडते. लक्षात घ्या. हे माणसा, तुझं तुझ्यावरच प्रेम नाही तर चक्रधरावर काय करशील? लक्षात घ्या. तुझं देशावर, धर्मावर, जनमानसावर प्रेमाने व्यापक करा. गॉड इज लव, गॉड इज लव, गॉड इज लाईट. चैतन्य, चैतन्य माणसाच्या चेहऱ्यावर काय असलं पाहिजे? चैतन्य. हा. म्हणून लेकरू जर जन्माला आलं, रामासारखं नाही म्हणत लोक, कृष्णासारखं दिसतोय. हो, कोणासारखं? कृष्णासारखं. दिसेना रावणासारखं म्हणतात. आपापले लेकरू सगळ्यांनाच प्रिय आहे. असो, एक सत्य बोलतो म्हणून जीवनात सत्य स्वीकारा. सत्य एवढंच आहे, तुझ्यापेक्षा जगात काहीच मोठं नाही. याचं महत्व समजून घे. एक सांगू, एक वाक्य पुन्हा बोलतो, पटलं तर एक टाळी वाजवला आणि कीर्तन लवकर आटोपतो. वो भक्त महान नहीं होते जो भगवान के पास जाते. स्वामीजीचं भाषण आहे, विवेकानंदाचं. वो कोई भक्त महान नहीं होते जो भगवान के पास जाते, सच्चे भक्त वो होते हैं जिसके पास भगवान आते हैं. कधी सावतामाळी पंढरीला गेला, पंढरीचा देव त्याच्या मळ्यात आला. तुकाराम महाराजच्या मळ्यात पाकळा आपल्याला देवाला, जेनी सोबत तळायला देवाला. सजन कसाय सोबत दोरे ओढतो आहे आणि कबीरा सोबत सेले विणतो आहे. लक्षात घ्या. कोण्यातरी मगाशी माझ्या बहिणीने एक भजन म्हटलं, आम्ही येत होतो तेव्हा. इथं आमची एक बहीण असल, हे भजन सुरू होतं. ऐकून घ्या. नाही, मी आज्ञेचं पालन करेन. ऐकून घ्या. तुमच्या दरबाराचा नियम मोडणार नाही. ऐकून घ्या. ध्यान देऊन ऐका. भाऊसाहेब मला सांगा, याचा अर्थ काय होतो? एक 22-23 वर्षाचा तरुण झाडाखाली झोपला. कुठं झोपला? झाडाखाली. कुठं? बोल ना. झाडाखाली. झाडाखाली मस्त झोपला. तिथे एक विद्वान माणूस आला. अरे गड्या, हे वय झोपाचं नाही आहे. आता झोपशील तर मग पुढं काय करशील? हा, उद्योग कर. काय कर? उद्योग कर. उद्योग कर. ध्यान देऊन ऐका. बुद्धीला करंट लागला पाहिजे. अरे हे वय झोपाचं नाही, 4 पैसे कमाव. म्हणजे काय कमाव? माझ्याजवळ काही धंदा पाणी करायला पैसे नाही. म्हणजे 100 रुपये घे, धंदा कर. मग 200 होईल, 200चे 400 होईल, 400चे 4 लाख होईल, मग 4 कोटी होईल. मग तुला काहीच करायची गरज नाही. मग नुसतं झोपून राहायची. म्हणजे मग आता काय करून राहिलो? नाही, आता काय करून राहिलो? हेच तर करून राहिलो. आता काय कर? हे बघा दादा, दारू कशी प्यावी कोणाला शिकवावं लागतं? शिकवावं लागतं का? पिढी कशी प्यावी याचं कुठं विद्यालय नाही. ग्रामगीतेमध्ये ओवी आहे, आम्रतरू मेहनतीने न जगती गवत वाढे न पेरता. गवताने पेरा लागत नाही, आपोआप निघते. आंबे जगता जगत नाही, त्याची काळजी घ्यायला लागते. एक संगमाय, संसार आपोआप होते. काही शिकवायची गरज नाही. परमार्थ आपोआप होत नाही. तो तुम्हा आम्हाला शिकवला, ज्याने शिकवला त्याचं नाव चक्रधर स्वामी आहे. एक सांगू, दंडवत शब्दाचा अर्थ काय होते? दंडवत. दंडवत म्हणजे हा, दंडवत म्हणजे काय होते? हा, प्रणाम म्हणजे नमस्कार. नमस्कार म्हणजे ऐकून घ्या, नम्रतेचा आविष्कार. हे जोपर्यंत एक सांगू का, राम राम म्हणा, जय श्रीकृष्ण म्हणा का जय गुरुदेव म्हणा, जोपर्यंत तुम्ही संतांच्या चरणी दंडवत होत नाही तोपर्यंत तुम्हाला देवाची प्राप्ती होत नाही. दंडवत एवढं सोपं नाही आहे. रावणाने जमलं नाही ते दंडवत. रावणाने जमलं नाही म्हणून हराम होत न मेला. लक्षात घ्या. म्हणून प्रणाम या शब्दाचा अर्थ काय होतो? प्रणाम गुरुदेव म्हणजे आम्ही तुम्हाला सर्वस्वानं शरण आलो.
सर्वस्वानं अर्पण झालो. सर्वस्वानं अर्पण हा फुल अर्पण करणं सोपं आहे. काही काही बाया सकाळी 4 वाजता उठते. काय करते मग? नुसतं दुसऱ्याचे फुलं सोडते. एवढ्यासाठी उठते. कोणाचे फुलं चोरण, कोणाचं इंधन चोरण, कोणाच्या काड्या चोरण, कोणाचा नवरा. अरे सकाळी उठणे महत्वाचं नाही, उठून काय करायचं हे अक्कल नसन झोपलेला बरा. कमीत कमी झोपलेला माणूस वाईट काम करत नाही. कुंभकर्णाला पाप नाही घडलं, लक्षात घ्या, पाप रावणाकडून घडलं. उठणे महत्वाचं नाही. वेद सांगते उत्तिष्ठ जागृत प्राप्य. सकाळी उठून काय कर, जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त कर. आणि सकाळी उठून जर निंदा करत असन, कोणाचं शेण चोरत असन, कोणाचं इंधन चोरत असन, झोपलेला बरा. कमीत कमी इज्जतपणा करत नाही. इज्जतपणा कोण करते? जागे झालेले. इज्जतपणा कोण करते? जागे झालेले. जागा व्हा धर्मासाठी, जागा व्हा चक्रधरासाठी, जागा व्हा स्वहितासाठी, जागा व्हा देशासाठी. लक्षात घ्या, हे जागो अपने धर्म को जगाओ, जागो अपने धर्म को जगाओ, जागो अपने धर्म को जगाओ. चारित्र जाएगा ही देश रोएगा. जागो अपने धर्म को जगाओ, जागो अपने धर्म को जगाओ, जागो अपने धर्म को जगाओ. आता ऐका, धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? महाराज, शरीराचा विचार केला जाते त्याला परधर्म म्हणतात. आत्म्याचा विचार केला जाते त्याला स्वधर्म म्हणतात. कोणता धर्म? आज तुम्ही कोणत्या धर्माचं पालन करत आहे? स्वधर्माचं. चक्रधराचं नाव तुमच्या तोंडात आहे, तुम्ही ध्यान करत आहे, भजन करत आहे. स्वधर्मात निगत श्रेय, परधर्म भयावं. अर्जुना, माणसानं स्वधर्मात करावं. स्वधर्म म्हणजे हिंदू, मुसलमान, जैन, पारसी म्हणजे. लक्षात ठेवता बाबू, तेरे नाम अनेक तू एक आहे. हो, भांडू नका कोणाशी. हे बा, मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. अनेक नाव आहे देवाचे. तोच ज्ञानेश्वर आहे, तोच तुकोबा आहे. ते ज्ञानेश्वरीत आहे, ते चक्रधराच्या ग्रंथात आहे. वेगळं काय आहे? हे बा, जागा बदलली की नाव बदलते. साधी गोष्ट आहे. कानाला फोड झाला त्याला काय म्हणते? नाही, कानाला जर फोड झाला त्याला काय? कान फुटलं जगा नाही तरी. हा, डोळ्याला झाला तर माजुरी. घशात झाला त्याला कॅन्सर म्हणते, पोटात. पोटात झाला त्याला अल्सर म्हणते, ढुंगणाला झाला त्याला केस्टोड म्हणते. तेरे नाम अनेक तू एक आहे. तोच चक्रधर, तोच साईनाथ, तोच गजानन. हे बा, तूच गजानन. तुझ्या गजानन तुझे सारे, तुझ्या गजानन तुझे जगात कोण नाहीच आहे. तोच चक्रधर आहे, तोच ज्ञानेश्वर आहे, तोच तुकाराम आहे, तोच एकनाथ आहे. प्रसंगाने आले आणि समाजाला जागवलं. मांस खाऊ नको, दारू पिऊ नको, खोटं बोलू नको, दान कर, धर्म कर. ऐकून घ्या,
हा अधिक मास आहे. या अधिक मासात 3 कर्म करावे एवढं सांगतो आणि कीर्तनात करतो. 3 कर्म करा. चालू दे चालू. ओके काय चला त्यांच्या नावाची गाडी वाजून द्या. काही वाढून गेलं वाढदिवस तुमचाही वाढ करा. मला सांगा जोपर्यंत जीवन आहे एक सांगू आनंदया आनंद या जीवनाचा सुगंधा करी वेळेत नाही तर मला 4-4 तास असतो. मला काही फरक नसतो. हो तुमच्या आशीर्वादानं खूप लोक राहते ऐकाले. इथं खूप जरी नसेल तर संत मंडळी आहे. टाळी वाजून द्या त्यांच्या नावाची. अरे तुमच्याकडे पाहिलं तरी मोक्ष भेटल. काही लोकांकडे पाहिलं तर नरक भेटतील. म्हणजे कोमा केलं का कसं होईल काय होईल मरतो तू सप्ता आठवाच्या 3 मंत्र बा तुम्हाला 4 मंत्र देतो. अजून पहिले 4 दिले. पहिले किती दिले? 4. आता पुन्हा 4 देतो. या 4 मंत्राला जीवनात उतरवा. चक्र जर तुझा दर्शन सकाळपर्यंत नाही देईल तर मी स्वतःला इथं टाकून ठेवीन. ओ तुकड्या दास म्हणे ऐका ना नित्य प्रभूचे भजन करा. सप्ताह आहे म्हणून नाही. देवळात गेला म्हणून नाही. देव कोणाला मिळतो? ज्ञानेश्वराचं उत्तर आहे का नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया लोक राखण भजन करा. दुसऱ्या दिवस पासून पेटी कपडे गुंडावून ठेव. जो उपवास करा काय करा उपास चक्कर येऊन पड. जास्त गीता सांगते जास्त उपास करण्याला देव घडत नाही. गीतेत लिहिलाय जास्त जेवणाऱ्याला देव भेटत नाही. जास्त झोपणाऱ्याला भेटत नाही. जास्त जागतो त्याले भेटत नाही. कोणाला भेटतो तो संगे मेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रता. शरीर एक गाव आहे आणि या गावात 11 लोक मुक्त आहेत. किती? 11. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय याचा बॉस मन आहे. महाराज एवढं सोपं नाही. त्या मनाला देवाजवळ आणले. पायांना देवळात येणं सोपं आहे. देह देवा पुढे हो देह देवा पुढे नित्य प्रभूचे भजन करा. भजन केलं म्हणजे जमलं का भजन? नाही. त्याचं पुढचं वाक्य त्याच्यापेक्षा कठीण आहे. ओ कीर्तन करते तंबाखू घोटते. भजन करते दारू देते.
जय चक्रधर म्हणते रस्त्यावर पडते. लक्षात घ्या ए बाबू, व्यसने सगळे सोडून द्या सरळपणाचे जीवन जगाला लोभ करा सर्वांचा. या सर्वावर मला प्रेम करता आलं पाहिजे. एवढं सोपं नाही. भगवान चक्रधर समजणं, ज्याला समजेल ना, एक सांगू, त्याला स्वर्गात जायची गरज नाही, स्वर्ग त्याच्या घरी आल्याशिवाय राहणार. हे बोलू एक पुन्हा गोष्ट सांगतो महाराज. तुम्ही कबीराची कथा ऐकली का? कबीराची ध्यान देऊ नाही का मला? कबीराची कथा ऐकली का? कबीराच्या गावाची कथा अशी आहे, त्या गावात जो कोणी मरण तो नरकात जाते होते. त्यामुळे लोक मराले दुसऱ्या गावाला जाते. ध्यान द्या का? त्या गावाची अशी अप्रिती होती, या गावात मेला कुठं जाते, पण मराले कुठं जाय? कबीर मराले गावात आले. ध्यान दे जा, जेव्हा तुम्हाला पटल तेव्हा टाळीची दक्षिणा द्या. कबीर मराले गावात आले. महाराज तुम्ही संत माणसं आहे, हो महान माणसं आहे, तुम्ही या गावात करू नका, तुम्ही नरकात जाण. कबीर म्हणाले, या गावात गेल्याने नरकात जाते हे मला माहीत आहे, तरी मी याच गावात मरणार. पुढचं महत्वाचं आहे, या गावात मेल्यावर नरकात जाते हे मला माहीत आहे, पण मी याच गावात मरणार आणि नरकात जाणार. नरकात गेल्यावरही स्वर्ग उभी करण्याची ताकद माझ्यात आहे. मी नरकातही स्वर्ग उभा करू शकतो. आणि मूर्ख माणूस स्वर्गात जरी गेला, तिथं तो अमृत पिऊन अप्सरा सरणाचं मग तो आसाराम होईल. लक्षात घ्या. अरे स्वर्ग म्हणजे काय? मनाची उच्चतम अवस्था स्वर्ग. माणसाच्या मनाचं पतन नरक, माणसाच्या मनाचं बॅलन्स मृत्यूलोक. आणि भगवान या दंडवत या शब्दामध्ये असा आहे, दंडवत या शब्दामध्ये महाराज साष्टांग प्रणाम, साष्टांग दंडवत. दंडवत म्हणजे अष्टांग योग. काय योग आहे? हो, आपण योग करतो. रूप पाहता लोचेनी, हा योग झाला डोळ्याचा. सुख झाले व साजनी, हा झाला मनाचा. पाऊले चालत की पंढरीची वाट, हा झाला पायाचा. ज्यांनी जेवण दिलं ते दान कर्म झालं हाताचं. काही इंद्रिय ज्याचे चांगल्या कामी लागले, जाई इंद्रिय ज्याने कामी लागले, त्याला अष्टांग योग म्हणतात. हा अष्टांग योग या भगवान चक्रधरांनी केला. महाराज मी त्यांचं वाङ्मय थोडंसं वाचलं नाही असं नाही, माझी श्रद्धा आहे त्याला. कारण मी ज्याला गुरु मानतो त्या गुरुनं त्यांना ग्रंथात बसवलं आहे. तुकडोजी महाराजचा माणूस, भगव्या टोपीवाला माणूस जर चक्रधराचा विरोध करत असाल तर तो गुरुदेव समोरचा माणूस होऊ शकत नाही. आणि चक्रधरवाला जर राष्ट्रसंताचा विरोध करत असेल तर तो चक्रधराला होऊ शकत नाही. अरे तेरे नाम अनेक तू माणसा हे बा सत्य बोलतो. एक सांगू, एवढं तर करा जीवनात, एवढं तर करा. हे सुरात चंद्र असं मी बोलणार नाही.
म्हणतात आणि कृष्णाला चंद्रवंश म्हणतात. कृष्ण म्हणजे प्रेम, कृष्ण म्हणजे मुरलीचा सुमधुर स्वर, कृष्ण म्हणजे सर्वांवर प्रेम करणारा वृंदावनी वेणू कौनाचा माया. वृंदावनी वेणू वादे वृंदावनी वेणू वादे वृंदावनी वेणू पवनाचा माय वादे पवनाचा माय वादे ओ वेणू शरीर वृंदावन आहे आणि प्रेमाचा स्वर हा मुरलीचा स्वर आहे. अरे राधेच्या घरी कृष्ण गेला. थोडं ध्यान द्या, 5च मिनिटं घेतो, 10:30 पर्यंत परमिशन दिलं म्हणून नाही तर बंद केलं असतं. राधेच्या घरी कृष्ण गेला. राधेच्या हाताला रक्त लागलं. काय लागलं? राधे, ते रक्त कसं लागलं ग? कृष्णा अगं काही भांडण केलं का? काही बांगडी उठली का? नाही कृष्ण. एकदा तुझं नख लागलं. काय लागलं? ध्यान देऊन ऐकलं. तुझं काय लागलं? पण त्या गोष्टीला 12 वर्ष झाले, आज कसं रक्त लागलं? अरे कृष्णा, त्याला खिपली पकडते म्हणे, आणि खिपली पकडली का मी काढून टाकतो. कशासाठी काढतो? त्या निमित्तानं तुझं स्मरण व्हावं. हा 5 दिवसांचा कार्यक्रम कशासाठी आहे? कशासाठी आहे? या निमित्तानं चक्रधराचं स्मरण व्हावं, या निमित्तानं आपलं अधिष्ठान पक्क व्हावं, या निमित्तानं शिष्य मंडळी एकत्रित यावी. लक्षात घ्या, हा खर्च करण्याचा कार्यक्रम नाही. अरे तुम्ही जर त्यांचे अनुयायी झाले तर तुमच्या जीवनात खर्च होणार नाही, खर्च वाचणार आहे. हा वाचवण्याचा कार्यक्रम आहे. हजारो रुपये व्यसनातून वाचवून चांगल्या मार्गाला तुमचे पोरं जातील, चांगला मार्ग अवलंबितील. गड्या, प्रेमळ आणि निर्मळ हे जीवनाचं अंतःकरण असलं पाहिजे. पुन्हा एक ओवी ऐकवतो. माणूस कसा असावा? मनुष्य निरोगी सात्विक असावा. म्हणा, त्यास व्यसनाचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा. माणूस पोथी वाचणारा असावा असं नाही म्हटलं. माणूस देवळात जाणारा असावा असं नाही म्हटलं. माणूस भजन करणारा असावा असं नाही म्हटलं. मनुष्य निरोगी सात्विक असावा. काय असावा? निरोगी. नुसतं निरोगी नाही, हल्याही निरोगी असते पण सात्विक नसते. रावण निरोगी होता पण सात्विक नव्हता म्हणून सीता पडवली. म्हणून नुसतं निरोगी नाही. अजी क्या करू मैं ताकद की बनाकर इंद्रियों से होता था. लठीवर घेऊन ताकद त्याची वाढली पाहिजे, हात त्याचे बलवान असले पाहिजे. त्याच्या हाताने पंगत वाढल्या जाते. नुसतंच खाले बसते त्याने तर लपवा मारला तर बोलते. लक्षात घ्या, ज्याचे हात कामी लागते ते बळकट झाले पाहिजे. ज्याचं धन कमी लागते तो धनवान झाला पाहिजे. ज्याचे पाय चांगल्या मार्गाने जाते त्याचे पाय चांगले असले पाहिजे. ज्याचं मन चांगलं, मन लागो रे लागो रे, मन लागो रे, लागो रे, मन लागो रे, मन लागो रे. भजनपुरीच्या नावाचा काडी वाजवी आहे. गोड साधीदार आहे, सुंदर तबला, सुंदर पेटी, सगळा आनंदी आहे. लक्षात घ्या, आपल्याकडे वेळ नाही. शरीर देवाच्या कामाला लावणं सोपं आहे, मन देवाच्या कामाला लावणं कठीण आहे. हे पहा, शरीरानं देवळात जाणं सोपं आहे, मनानं देवळात जाणं कठीण आहे. लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी मन तुमचं चक्रधराच्यासाठी लागवणार तरी हो, त्यावरून तशी शेळके साहेब आभारी आहोत.
या अधिष्ठान महानुभाव संप्रदायाचा नाही मला बोलावलं. मी चक्रधराचा भक्त आहे. मी चक्रधराचा भक्त आहे. मी स्वामीचा भक्त आहे. मी बरं हो मी त्यांचा बरं धन्यवाद म्हणून देतो. मी चक्रधराचा भक्त आहे. तुम्हीच आहे असं नाही. माझ्या गुरुनी त्याला आपल्या ग्रंथात जर बसवलं मी त्याचा विरोध करू शकतो. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी तुमचं मन लागो. कळतो कृष्ण की कळतो मी आलोय. कृष्ण कृष्णाकडे जायचं असेल तर सुदाम म्हणजे कष्टानं इमानदारीनं कमावलेले धाम त्याचं नाव आहे सुदाम. कर्षती सो कृष्णा. वेदांताने व्याख्या केली आहे. कृष्ण म्हणजे काय? कर्षती सो कृष्णा. सगळ्याला आपल्याकडे कर्षून घेतो त्याला कृष्ण. सुदामा कोण? इमानदारीचे धाम. आणि तेच भजन मी ऐकत होतो. मुरली वाले एकनाथ महाराजांचं भागवत वाचा. सुदाम एक पावित्र्य अवस्था, सुदाम एक निष्काम अवस्था आहे. आणि कृष्ण एक निरागस निर्मम शक्ती आहे. आणि ती ज्याला प्राप्त झाली त्याचं नाव चक्रधर स्वामी आहे. त्यांच्या नावाची गाडी वाजू द्या. कार्यक्रम संपला. जय विठ्ठल जय Thank you.
चुकलं असेल, माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखल्या असेल, त्याची मी नाक घासून माफी मागतो. चांगलं बोललं असेल ते चक्रधराचं समजावं, काही गलत बोललं असेल ते वाक्य काळे महाराजचं समजावं. आणि धन्यवाद. धन्यवाद बाबा. काय महाराज आपले मनपूर्वक आभार. माणूस हृदयामध्ये माणूस हृदया माणूस मागता प्रभू दिसला. तुकडोजी महाराज चक्रधर स्वामीच्या पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला श्रीमद भागवत कथा तथा मानवापद्य मेळावा हा भव्य दिव्य असा या ठिकाणी ज्ञान भंडार सप्ताह चालू आहे. आणि त्या सप्ताहाचं पहिलं पुष्प आदरणीय वंदनीय हरिभक्त पराज काय महाराज आपण गुफळ त्याबद्दल आमचे वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ आणि चक्रधर मंडळ यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे रमेशदादा डहाके आणि नानाभाऊ फुलारे यांना विनंती करतो की आपण महाराजांचा या ठिकाणी सत्कार स्वागत करावं. सत्कार या ठिकाणी त्या महाराजांच्या आपण जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करावं. हे सगळे संत महात्मे होऊन गेले, यांचे विचार आपल्याला अंमलात आणायचे असेल तर आपण त्यांना डोक्यात घ्यायचं आहे, डोक्यावर घ्यायचं नाही. आजपर्यंत या समाजानं डोक्यावर घेण्याचं शिकवलं, आज आपल्याला ते डोक्यात घालून घ्यायचं आहे, तेव्हा खरी मानवता ठिकाणी निर्माण होईल. मी सर्व उपस्थित आमच्या सद्भक्तांचे, वरुड वासियांचे, बाहेर गावून आलेल्या सगळ्या सद्भक्तांचे, आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. उद्या सकाळी 6 वाजतापासून या ठिकाणी योग